कल्याणमधील एक प्रकरण आहे ज्याच्यामध्ये जमीन मालक आणि भाडेकरू यांचा वाद एवढा विकोपाला गेला की या जमीन मालकाच्या मुलाला थेट तुरुंगामध्ये निष्कारण जावं लागलेलं आहे। पोक्सो सारखा अत्यंत गंभीर गुन्हा या मुलावरती दाखल करण्यात आला होता। एका लहान मुलीचा लैंगिक अत्याचार केला म्हणून त्याला 5 वर्ष तुरुंगामध्ये डांबण्यात आलं होतं। अखेर न्यायालयाने या मुलाला निर्दोष मुक्त केलेला आहे। हे नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून आपण या तरुण मुलाचे जे विधितज्ञ वकील आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट श्री गणेश घोलप। घोलप साहेब, मला सांगा नेमकं काय प्रकरण होतं, याची थोडक्यात पार्श्वभूमी सांगा आणि आता न्यायालयाने नेमका काय निकाल दिला। महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 34/2020 हा गुन्हा नोंद झालेला होता 22 जानेवारी 2020 रोजी। या गुन्ह्यामध्ये या अल्ताफ मोहम्मद रफिक खान याला अटक करण्यात आली होती। पोस्को सारखा गुन्हा नोंदवला होता की आपल्या शेजारी राहत असलेल्या एका भाडेकरूच्या नातीवरती यांनी बलात्कार केलेला आहे अशा स्वरूपाचा आरोप होता आणि ही फिर्याद त्या मुलीच्या आईने कथित घटनेच्या तब्बल 6 दिवसानंतर नोंदवलेली होती। रात्रीच्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद नोंदवली। ज्या पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली त्याच पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला आणि याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केलं। या प्रकरणामध्ये प्रकरणाचं गांभीर्य आणि पीडितेचं वय 5 वर्ष आणि 9 महिने अतिशय कमी वय होतं। अशा परिस्थितीमध्ये या पीडित मुलीचा जो काही लैंगिक छळ झालेला आहे यामुळे ह्याला हायकोर्टाने देखील जामीन नाकारलेला होता। हायकोर्टाने ह्याची केस जलद गतीने चालवायचा आदेश देखील केलेला होता। या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण मिळून 60 साक्षीदार तपासण्यात आले आणि बचाव पक्षातर्फे ह्यांच्या जो काही घराच्या संदर्भातला वाद सुरू होता त्या कागदपत्रांवरती भिस्त ठेवण्यात आली आणि त्या उपर ह्याची ओळख परेड म्हणजे त्या पीडित मुलीवरती अत्याचार करणारा हाच मुलगा आहे म्हणून तिला न्यायालयामध्ये हा मुलगा दाखवला जाणार आहे या संदर्भातली कल्पना देखील दिली गेलेली होती आणि तिने उलट तपासात त्या बाबी मान्य देखील केलेल्या होत्या। किंबहुना अगोदर तिने ह्याच मुलाला खटल्याचं कामकाज चालू असताना ओळखण्यास नकार दिलेला होता, असमर्थता दर्शवलेली होती। म्हणजे कुठेतरी न्यायालयाचा किंवा कायद्याचा गैरवापर करून एखादी आपली मागणी मान्य होत नाही ती मागणी मान्य करण्यासाठी करण्यात आलेला एक चुकीचा प्रयत्न होता। त्याच्यामुळे पोस्को सारख्या गंभीर गुन्ह्याचं गांभीर्य कमी होत चाललेलं आहे आणि कुठेतरी निष्पाप तरुणाचे आज जे काय आयुष्यातले 5 वर्ष 8 महिने वाया गेले ते तर परत मिळून येणार नाहीये, परंतु त्या दरम्यानच्या कालावधीत त्याच्या कुटुंबाने त्याच्या मित्र परिवाराने जे काय हाल अपेक्षा भोगलेला आहे त्या भोगून म्हणजे त्याबद्दलची कुठलीही नुकसान भरपाई होणारी नाही। कायद्यात तशी तरतूद नाही, परंतु या गोष्टी कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजेत आणि खरं तर पोलीस यंत्रणेनेच या कायद्यामध्ये काय गैरप्रकार होतोय किंवा कायद्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढील कारवाया केल्या पाहिजेत। न्यायालयाने याला निर्दोष सोडत असताना आपण बचावा पुष्टार्थ दाखल केलेली दिवाणी स्वरूपाची वादाची कागदपत्र आणि दुसरं म्हणजे ह्याला ओळखण्यास तिने जी काय असमर्थता दर्शवली होती ह्या कागदपत्रांवरती भिस्त सोडून या व्यक्तीला निर्दोष सोडलेला आहे। त्या संदर्भात एक महत्वाचा कागद जो उलट तपासामध्ये वारंवार म्हणजे नेहमी विचारात घेतला गेला त्या कागदामध्ये स्पष्टपणे त्या पीडित मुलीने स्पष्ट असं म्हटलेलं होतं की आज मला हा व्यक्ती दाखवला जाणार आहे आणि त्याचं नाव अल्ताफ आहे असं सांगायचं आहे असं तिने उलट तपासात हे केलेलं होतं। बघा, न्यायालयातील हा निशाणी क्रमांक 22चा कागद आहे। ह्याच्यामध्ये की आरोपीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले। आरोपीतर्फे मी आक्षेप घेतलेला होता अन्य आरोपींना ठेवावं। नंतरून साक्षीदारास विषयवरून आरोपीला दाखवण्यात आले। तिने सुरुवातीला आरोपीस ओळखण्यास असमर्थता दर्शवली। काही कालावधीनंतर तिने अल्ताफ असे नाव सांगितले, परंतु माझ्या संदर्भात लैंगिक अत्याचार करणारा हाच इसम आहे असं तिने काहीही सांगितलेलं नव्हतं। नंतरून उलट तपासात तिने हेही मान्य केलं, मला आज रोजी सांगण्यात आले होते की आज रोजी VC वर अल्ताफला दाखवण्यात येणार आहे। म्हणजे या प्रकरणामध्ये खरं तर प्रकरणच घडलेलं नव्हतं हे दिसून येत होतं। त्यातल्या त्यात ह्या व्यक्तीला गोवण्यासाठी जे काही षडयंत्राने प्रकार रचला गेला होता तो न्यायालयाच्या पटलावरती आला आणि न्यायदेवतेनी
ह्यांनी न केलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत ह्याला त्यातून निर्दोष मुक्त केलेला आहे. आज तो परत आपल्या आयुष्याचं म्हणजे परत नवीन आपलं जीवन जगण्यासाठी बाहेर आलेला आहे. त्यांच्या आता हा अशा प्रकारचा खोटा जो दावा दाखल केला आहे ते तुम्ही आता सिद्ध केलेला आहे, तर मग समोरच्या ज्याने हा दावा दाखल केला याच्यावरती काही न्यायालयाने टिप्पणी किंवा काही निर्देश दिलेले आहेत का? न्यायालय एखाद्या व्यक्ती विरोधात पुरावा नाही आलेला आहे गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता करतं, परंतु आक्षेप नोंदवतं सिद्ध करण्यात असफल ठरले, परंतु त्या व्यक्तीने त्यांना नुकसान भरपाई द्यावी किंवा काय करावे ह्या संदर्भात पूर्वीच्या भारतीय दंडविधान संहितेमध्ये तरतूद नव्हती, परंतु आता त्याच्यात जी सुधारणा झालेली आहे जुलै 2023 पासून भारतीय न्याय संहितेमध्ये त्यात सुधारणा आहे. त्याच्यामुळे भविष्यात की अशा स्वरूपाचे गुन्हे करताना किंवा खोटे गुन्हे नोंदवत असताना की या संदर्भात न्यायालय आपल्यावरती देखील कारवाई करू शकेल याची लोकांना जाण असावी. आपण काही मागणी केली का त्या संदर्भात? आता सरकार पक्ष ह्यात पुढे काय करतं हे बघून अपिलाचा कालावधी संपल्यावरती एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातला गेलेला कालावधी हा भरून येत नसतो आणि भरून न येणाऱ्या कालावधीसाठी संघर्ष करण्यापेक्षा आजच्या घडीला हा आयुष्यातील 6 वर्ष मागं गेलेला आहे, त्याला जी लोक 6 वर्ष पुढे गेलेली आहेत त्यांच्या सोबत यायचं आहे अजून खूप मोठा म्हणजे कावळ्यांच्या दुनियेत आता हा आलेला आहे. किती टोचे मारले जातील किंवा काय त्रास सहन करावा लागेल हे येणारा काळच ठरवेल की आमची पुढची रणनीती काय असेल. त्यामुळे आम्ही आत्ताच सध्या आमची पुढची कार्यवाही काय ह्याबद्दल काहीही स्पष्ट करणार नाही.